नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, वाईट काळात दुसऱ्यांना मदत करणे याला माणुसकी म्हणतात। माणुसकी तीच असते जी वाईट प्रसंगी पण शत्रूला पाणी देण्यास कधीच नकार देत नाही। आचार्य चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने कोणताही निर्णय हा वेळ, परिस्थिती, धर्म लक्षात घेऊनच घ्यावा। तसेच संकटात अशा लोकांची मदत कधीच मागू नका ज्यांना शत्रूपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते। संकटात अशा लोकांची मदत मागू नका। संकटात अशा लोकांची मदत कधीच मागू नका ज्यांना शत्रूपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते। आचार्य चाणक्याच्या मते जे चांगुलपणाचा मुखवटा धारण करतात, मात्र तेच लोक एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे वार करण्यास मागे पुढे पाहत नाहीत। ईर्ष्या, ज्या व्यक्तीच्या मनात ईर्ष्याची भावना असते ती माणसे स्वतःची प्रगती करत नाहीत, ते इतरांनीही प्रगती करू देत नाहीत। चाणक्य म्हणतात की ज्या व्यक्तीला तुमचा हेवा वाटतो त्यांच्यासमोर वाईट काळातही हात पसरवू नका। स्वार्थी व्यक्ती, जो व्यक्ती फक्त स्वतःच्या हिताचा विचार करतो, जो नेहमी स्वतःचा फायदा कसा होईल याचा विचार करतो, त्याने कधीही अशा लोकांची मदत घेऊ नये, कारण असे लोक स्वार्थीपोटी तुम्हाला पाठिंबा देतात, परंतु त्यांचा स्वार्थ ते कधी साधून घेतील हे देखील कळणार नाही। गरज पडल्यास या लोकांची मदत घ्या। आचार्य चाणक्य सांगतात की जर तुम्हाला आयुष्यात कधी कोणाच्या मदतीची गरज भासली तर सर्वात आधी तुमचे कुटुंबातील सदस्य किंवा जवळीक मित्र यांना सांगा, कारण कितीही वाईट वेळ असली तरी अशा लोकांची मदत घ्यायला विसरू नका, जे तुम्हाला वेळोवेळी केलेल्या मदतीची जाणीव करून देतात। रागिष्ट व्यक्ती, कितीही वाईट वेळ असली तरीही रागिष्ट व्यक्तींकडे मदतीचा हात मागू नका, कारण रागावर नियंत्रण ठेवता येत नाही। अशा व्यक्तींची मदत कधीही घेऊ नका। असे लोक कठीण काळात तुमची समस्या आणखीन वाढवू शकतात। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।